आई एकविरेला वंदन करून आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात करायची आहे। जे सगळेजण फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी आहेत त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जे सहभागी होणार आहेत त्यांना सुद्धा आपण आमंत्रित करावं अशी विनंती आपणा सर्वांना करतो। कारण यामध्ये आज आपण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अत्यंत महत्त्वाचा विषय घेणार आहोत। कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक सुप्रीम कोर्टाचे वकील, अनुभवी विचारवंत यांच्याशी सल्लामसलत करून आपण या आंदोलनाची दिशा आता ठरवायला घेतलेली आहे आणि म्हणून नारळी पौर्णिमेच्या या सणानिमित्त सागरपुत्रांमध्ये एक बुद्धिवादी आंदोलनाची नवी दिशा आपण आज देणार आहोत आणि आपल्या सहकार्यांनी एका नवीन आंदोलनाची सुद्धा सुरुवात आपण करणार आहोत। म्हणून नारळी पौर्णिमेचा हा जो सण आहे या सणाबद्दल आपण हे गाणं ऐकलं असेल आता की बाबा सण आयलाय गो नारळी पौर्णिमेचा, मनी आनंद झायलाय गो कोल्यांच्या दुनियेला। तर मुळात कोळी बांधव आहेत किंवा जो इतिहासातला कोलीय गण आहे त्यामध्ये कोळी, आगरी, भंडारी, कराडी हे सगळे समाज सागरपुत्र समाज ह्यामध्ये येतात। किंबहुना साऱ्या देशामध्ये नदी किनारी राहणारे, तलावात मासेमारी करणारे संपूर्ण भारतातले कोलीय बांधव हे कोलीय गणाचे सुपुत्र आहेत आणि याला पुन्हा एकदा 2000 वर्षांचा इतिहास आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेखलेला विषय आहे की कोलीय गण हा फार मोठा गण आहे आणि त्या कोलीय वंशाची महामाया एकविरा ही आमची आई आहे। आणि आपल्याला माहीत आहे की आज हे आंदोलन करत असताना आज कोळ्यांचा सगळ्यात मोठा सण जो सागरपूजनाचा किंवा नारळी पौर्णिमेचा सण आहे यामधून विचारवंतांना एक फार मोठं विचार करायला लावणारं आणि पुस्तकं लिहायला लावणारं, ग्रंथ लिहायला लावणारं एक फार मोठं ऐतिहासिक सत्य समोर आलेलं आहे की ज्या सणाच्या माध्यमातून आपल्याला कळतं की निसर्ग, मग तो समुद्र असेल, डोंगर असेल, नद्या असतील किंवा आपली शेतभात असतील, यांनी माणसाला किंवा मानवी संस्कृतीला मोठं करण्यामध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे। आणि म्हणून समुद्रकिनारचा जो सागरपुत्र आहे जो जमिनीवर जरी राहत असला तरी तो समुद्राच्या प्रत्येक हालचाली टिपत असतो। किंबहुना तो सागरी व्यापारी आहे, जलवाहतूक करणारा आहे, सागरी सीमांचं रक्षण, देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यात तो सगळ्यात पुढे आहे। जरी वर्तमान इतिहासाने त्याची नोंद घेतली नसली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये तो सगळ्यात पुढे आहे, सम्राट अशोकाच्या आरमारात पुढे आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुढे आहेत आणि या सगळ्याला समुद्र हाच त्याला उपयोगी पडतो आणि हाच समुद्र तोच आमचा ईश्वर आहे। अशा प्रकारचे निसर्गवादी तत्त्वज्ञान हजारो वर्ष कोळी बांधवांनी सांभाळलेलं आहे आणि निसर्गालाच आदर्श मानणं, निसर्ग हाच आमचा पिता आहे, निसर्ग हाच आमचा पालक आहे, अशा प्रकारचं निसर्गवादी तत्त्वज्ञान जपणारा हा कोलीय बांधव किंवा सागरपुत्रा अत्यंत विज्ञानवादी आहेत हे आता आपल्या लक्षात येऊ शकतं। कारण समुद्रात जायचं असेल तर नवस बोलून जाता येत नाही। समुद्रामध्ये आत्ताचं हवामान काय, पर्जन्यमान काय, आतासुद्धा तुमच्याशी मी बोलत असताना बाहेर उजेड किती आहे, लाईट कुठे, कुठे बसायचं याची दिशा ठरवावी लागते तरच ते मोबाईलमध्ये चांगलं येतं। म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्या विज्ञानवाद असावा लागतो। तसंच समुद्रावर जात असलेल्या कोळी बांधवांना विज्ञानवादी असावं लागतं। तिथे जर रस्ता चुकली तर जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आपण जाऊ, कुठे पोचायचं होतं हे माणूस विसरून जातो आणि म्हणून जो विज्ञानवादी आहे तोच समुद्रावर टिकू शकतो, समुद्रावर जगू शकतो। वादळ वाऱ्याशी 2 हात करत असताना समुद्रामध्ये प्रचंड लाटा येतात ना, अशावेळी आपलं जहाज त्या लाटेतून कसं वाचवायचं, ते चालवायचं कसं, मागे न्यायचं, पुढे न्यायचं, आडवं न्यायचं, अशा सगळ्या प्रकारची कौशल्य आणि जहाज जरी बुडालं तरी समुद्रामध्ये टिकायचं कसं, पोहायचं कसं, ही सगळी कौशल्य ज्याच्याकडे आहे तो समुद्रावर जाऊ शकतो। आणि म्हणून आपण हा विषय विज्ञानवादाचा आहे म्हणून समुद्रालाच ईश्वर मानण्याची जी कल्पना आहे ही भारतामध्ये कोणी जपली असेल, निसर्गात कोणी जपला असेल तर तो या कोलीय बांधवांनी जपलेला आहे। आगरी, कोळी, भंडारी आणि कराडांनी जपलेला आहे आणि म्हणून ते अत्यंत विज्ञानवादी आहेत। आणि या निसर्गाच्या विचारालाच आपल्याला माहीत आहे जगातल्या सगळ्या विचारवंतांनी फार मोठं स्थान दिलेलं आहे।
आणि नवसवादी किंवा चमत्कारिक गोष्टींवर विश्वास न ठेवता जसा जसा माणूस विज्ञानवादी बनेल तसाच तो टिकू शकतो. या कोरोनाच्या काळात आपल्याला माहीत आहे की कोरोनाशी 2 हात करताना आज हॉस्पिटल्स कमी आहेत, दवाखाने कमी पडत आहेत, सरकार कमी पडतं आहे. परंतु ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, चांगला आहार घेणं, चांगलं पाणी पिणं, व्यायाम करणं, हे ज्यांच्याकडे आहेत ते यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कोरोनाचा सुद्धा प्रतिकार करताना दिसतात. कोळी बांधव याच्यामध्ये पुढे आहेत आणि निसर्गानेच त्यांना वाचवलेलं आहे. आणि निश्चितपणे पुढच्या काळात निसर्गशास्त्रांचा विचार जो जो करील, पर्यावरणाचा जो जो विचार करील तोच मानव टिकणार आहे. किंवा महामारी, कोरोना महामारीसारखे आजार जे येतात ते निसर्गविरोधी वागण्यामुळे येतात. समुद्रावरचं पर्यावरण दूषित करणाऱ्या लोकांनीच समुद्र आणि मासेमारी धोक्यात आणलेली आहे. हे सगळे विषय आपण पाहत आहोत. हे पाहत असताना आपण निसर्ग तत्त्वज्ञान म्हणून इथल्या लोकांनी एक स्वतःची अशी संस्कृती इतिहासात जपली आणि ती आहे मातृसत्ताक संस्कृती. जी आई आपल्याला जन्म देते, जी आपल्याला वाढवते, जी बहीण आपलं संगोपन करते, जी मावशी असेल, आजी असेल, या स्त्रियांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळलेलं आहे. आणि म्हणून त्यांनाच आदर्श मानणारी एकविरा संस्कृती हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. आज आपल्याकडे रक्षाबंधन या सणाची चर्चा आहे सगळीकडे. रक्षाबंधन हा सण सगळ्या भारतात साजरा केला जातो. परंतु कोळीवाडा किंवा कोळीय संस्कृती ही अशी एक अपवादात्मक संस्कृती आहे की जिथे स्त्री ही अत्यंत बलवान आहे. म्हणजे सगळ्या अर्थाने बलवान आहे. धार्मिक दृष्टीने बलवान आहे, आर्थिक दृष्टीने बलवान आहे. या कोकणची अर्थव्यवस्था किंवा मुंबईची अर्थव्यवस्था महिलांच्या ताब्यात असलेली आपण पाहतो. आणि म्हणून इथली स्त्री, इथली बहीण, इथली माता ही दुबळी नाही तर सशक्त आहे, बलवान आहे. अशा प्रकारचा जगात दुर्मिळ होत चाललेला विचार कोळीवाड्यांमध्ये आजही जपलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल की या सणामध्ये महिला स्वतः समुद्राला नारळ अर्पण करताना दागदागिने घालून अत्यंत आनंदाने जाताना दिसतात. आणि दुसरीकडे मनुस्मृती सांगते की स्त्री ही सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक ठिकाणी अपवित्र आहे. आणि आमच्याकडे सगळ्या कोळी महिला आज नाचताना हसताना दिसत आहेत. हे सुद्धा एक नवीन तत्त्वज्ञान आहे देशामध्ये, जे पूर्वीपासून आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न आपण अनेक व्याख्यानांमधून केलेला आहे. आणि म्हणून स्त्री ही दुर्बळ आहे म्हणून तिचं रक्षण करायला पाहिजे अशा प्रकारचा विचार निदान कोळीवाड्यात तरी गरजेचा नाही. कारण इथली स्त्री सगळ्या स्त्रियांमध्ये बलवान आहे. इथे स्त्रीचा विनयभंग करण्याची कोणाची हिंमत कधी झाली नाही. सगळं मासळी मार्केट महिला सांभाळतात. पूर्ण अर्थव्यवस्था मुंबईची ही महिलांकडे आहे. म्हणजे कोळी, आगरी, कराडी आणि भंडारी यांच्या दृष्टीने मी बोलतोय. तर ही अशा प्रकारची सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या या गावांमध्ये आज जे संकट आले त्याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे कोळी टोपी घालून नाच गाणं करणं, आनंद व्यक्त करणं ही आमची सण उत्सव करण्याची संस्कृती आहे. परंतु तीच संस्कृती, ह्या टोपीची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात लढणाऱ्याची पण आहे, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची पण आहे. आणि म्हणून समस्या सोडून नुसतंच नाच गाणं करणं हे या टोपीचा अर्थ नाही. म्हणून आज या चांगल्या पवित्र दिवशी निसर्गपूजा हा आमचा धर्म आहे. निसर्गाला आम्ही मानणारे लोक आहोत. आणि म्हणून निसर्गाला मानणारे म्हणून इजिप्तकडे जाऊ शकतो, श्रीलंकेत जाऊ शकतो, छत्रपतींच्या आरमाराचं नेतृत्व आम्ही करू शकतो, आम्ही जहाजं बांधू शकतो, आम्ही गोद्या बांधू शकतो, आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार करू शकतो. अशा प्रकारची ह्या संस्कृतीचा जीर्णोद्धार किंवा नव्याने ओळख करून देण्याची ही आजची संस्कृती आहे. आपल्याला माहीत आहे देशामध्ये मिझोराम आणि नागालँड या परिसरामध्ये सुद्धा स्त्रियांच्या हाती संसार, स्त्रियांच्या हातात अर्थव्यवस्थेची सूत्र असलेली संस्कृती आजही पाहायला मिळते. आणि त्यानंतर मुंबई परिसरात अशा प्रकारची संस्कृती आपण पाहत आलो. मुंबईचे आद्य नागरिक कोळी, आगरी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन हे आहेत. अशा प्रकारचे उल्लेख या मुंबईच्या गॅजेटियरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तरुणांनी या गॅजेटरीचा अभ्यास करावा. मार्केटमध्ये हे गॅजेटियर आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि यातूनच आपल्याला मागच्या काळामध्ये आपण मुंबईच्या गावठाणांचा प्रश्न इथे घेतला की आतापर्यंत जमिनींसाठी कोळी बांधवांनी हक्काची अशी मागणी केली नव्हती. पण ज्यावेळी 2017मध्ये सरकारने जाहीर केलं की मुंबईतले कोळीवाडे, गावठाणे हे झोपडपट्ट्या आहेत, त्यांचा SRA पद्धतीने आम्ही विकास करू. आणि त्यानंतर आपण सांगितलं सरकारला की मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांची ही गावठाणं आहेत, ह्या ज्या जमिनी आहेत या जमिनीचे ते मूळ मालक आहेत. आणि त्यांनीच या शहराला जमिनी दिल्यामुळे या शहराची वाढ झालेली आहे. आणि त्यांच्याच घरांना, गावठाणांना गलिच्छ वस्त्या जाहीर करून शासनाने कृतज्ञता केलेली आहे. आता कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा आपल्याला माहिती आहे वरळी कोळीवाडा आणि धारावी कोळीवाडा
या वस्त्यांना गलिच्छ म्हणण्याचा प्रयत्न कोरोनाच्या काळात तिथेसुद्धा रोगप्रसार अधिक होतो अशा प्रकारचा प्रचार केला गेला आणि आज शेवटी अमिताभच्या घरातसुद्धा हा कोरोना घुसला हे पण यांनी मान्य केलं. पण सुरुवातीला बदनाम केलं गेलं हे आमच्या कोळीवाड्यांना. ह्याचा हेतू असा होता की कोळीवाड्यांच्या जमिनी बिल्डरांना सहज देता याव्यात, ह्या वस्त्या गलिच्छ आहेत आणि म्हणून इथे SRA झाला पाहिजे, ह्या दुष्ट हेतूने हा प्रचार करण्यात आला. आणि या प्रचाराचा अर्थ आम्हाला तेव्हालासुद्धा कळला. परंतु मुंबईची सुरुवात 2000 वर्षापासून मुंबईचे मूळ रहिवासी जे असतील त्यांना स्वच्छता शिकवण्याची कोणी गरज नाही आहे. आम्हाला सगळ्या प्रकारच्या स्वच्छता, नीटनेटकेपणा, आंतरराष्ट्रीय शिष्टाचारसुद्धा माहीत होते आणि आजही माहीत आहेत. परंतु हेतू पुरस्कार हे जमिनी ताब्यात घेण्यासाठी हे अशा प्रकारचे षडयंत्र केलं गेलं. आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला ह्या सगळ्यांची चर्चा करताना मी सांगेन की आज मुंबईची गावठाणं लढवायची वेळ आलेली आहे. म्हणजे आज संध्याकाळी आपण आपल्याला माहीत आहे सार्वजनिक उत्सव करायला आज परवानगी नाही. म्हणजे सामूहिकरित्या आपण नारळ अर्पण करायला जातील, पण कोरोनाच्या लॉकडाऊनची त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून मी आज जी आठवण या समाजाला, लढाऊ समाजाला करून देणार आहे ती वीरश्रीची आठवण आहे. आणि म्हणून एकवीरा आईचे पुत्र म्हणजे कोणत्या प्रकारचे वीर आहेत याचा अर्थ थोडक्यात मी स्पष्ट करणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या लोकांनी सम्राट अशोकाचं आरमार सांभाळलं, सम्राट अशोकाच्या मुलांना नालासोपारा येथून श्रीलंकेला 2000 वर्षापूर्वी नेलं, ज्यांनी बॉम्बे गॅजेटमध्ये, रायगड गॅजेटमध्ये आपल्या स्वतःच्या व्यापाराची वर्णनं परदेशी इतिहासकारांकडून लिहून घेतलेली आहेत, चीनी इतिहासकारांकडून लिहून घेतलेली आहेत, असे पराक्रमी आगरी कोळी लोक हे प्रचंड विज्ञानवादी होते. आणि आपल्याला माहीत आहे विज्ञानवादाची सुरुवात विज्ञानवादी मनाने होते. आणि विज्ञानवादी मन ज्याच्याकडे आहे तो आपल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला आज माहीत आहे की खूप जाड झालेल्या लोकांना स्वतःचं शरीर, स्वतःचं वजन मर्यादित कसं ठेवावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे डाएटचे उपचार किंवा प्रचार डॉक्टर किंवा तज्ज्ञ लोक सांगतात. आणि आपल्याला माहिती आहे की जेवायला बसल्यानंतर आपल्या जेवणावर कंट्रोल राहत नाही, किती जेवायचं भान राहत नाही आणि मग त्यातून अतिरिक्त जेवणामुळे वजन वाढत जातं, अपचन वाढत जातं. या फार मोठ्या समस्येवर उपाय भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जेवताना तुमचं मनावर नियंत्रण पाहिजे. ज्याचं मनावर नियंत्रण आहे तोच जेवणावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि समुद्रामध्ये तसंच आहे, ज्याचं मनावर नियंत्रण आहे तोच समुद्रामध्ये आपल्या जहाजावर नियंत्रण ठेवतो. हायवेला आपण एक बोर्ड बघतो की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक. जे गाडी चालवत असताना मनाचा ब्रेक हा उत्तम, मनात तुमच्या कंट्रोल पाहिजे गाडीचं. मन निर्णय घेतं, नंतर पुढचा निर्णय. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या मनासह इतर इंद्रियांवर जो विजय मिळतो तो वीर, अशा प्रकारची व्याख्या एकवीरा आईने केली. आणि म्हणून एकवीरा आईचे सुपुत्र किंवा एकवीरा आईची मुलं ही स्वतःच्या इंद्रियावर, स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणारी मुलं म्हणून जगभरात पोचू शकली. जगाच्या बाजारपेठेत त्याने आपला व्यापार केला आणि जगाच्या बाजारपेठेतून इजिप्तसारख्या देशातून सोनंच इकडे आणलं. आणि सोनं हे चलन अतिशय महत्त्वाचं चलन आहे आणि म्हणून अशा प्रकारचे सोन्यांचे दागिने मोठ्या प्रमाणात अंगावर घालण्याची परंपरा आपल्याकडे पाहायला मिळते. ती एक कोळ्यांची अर्थव्यवस्था आहे आणि हे सगळ्यात दागिने सगळ्यात जास्त इथल्या महिलांकडे आहेत. म्हणून इथली बहीण, इथली मावशी, इथली आई, इथली आजी, इथली आत्या ही दुबळी नाही आहे, ही बलवान आहे. हा एक नारळी पौर्णिमेचा संदेश या निमित्ताने मी आपल्याला देईन. आपल्याला माहीत आहे अशा प्रकारची वीरश्री ज्या लोकांमध्ये आहे ते जगाच्या या लढाईमध्ये टिकू शकतात. मग तो कोरोना असेल किंवा मंदी असेल किंवा कुठलंही संकट असेल. आणि म्हणून एकवीरा आईला वीर असलेला जो सुपुत्र अपेक्षित आहे की ज्याचं नियंत्रण मनावर आहे, ज्याचं नियंत्रण आपल्या रागावर आहे, ज्याचं नियंत्रण आपल्या जेवणावर आहे, ज्याचं नियंत्रण आपल्या पराक्रमावर आहे, अशा प्रकारच्या वीरांना जी जन्म देते ती एकवीरा आई, तिला मी वंदन करतो. आपल्याला माहीत आहे की एवढं सगळं वर्णन, एवढा सगळा इतिहास असताना आपल्याला नवी मुंबई विमानतळामध्ये आज प्रकल्पग्रस्त म्हणून फसवलं जातं आहे. म्हणजे नवी मुंबई विमानतळाचा विषय आज इथे मुख्य चर्चेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की केरुमता बौद्ध लेण्यांच्या आंदोलनातून या विषयाला महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी भेटली. आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे इतिहासाचे दाखले या निमित्ताने आपण अभ्यासाला सुरुवात केली. हे जे आत्ताचे फेसबुक लाईव्ह पाहतात त्यांना, त्यातल्या तरुणांना माझी विनंती आहे, किरण पवार हे पाहत होते तर त्यांना माझी विनंती आहे की पेरिप्लस आणि टॉलेमी, रायगड गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट हे आपण आता अभ्यासाला घेतले पाहिजे.
कारण आज मुंबईमध्ये जी समस्या निर्माण झाली, खास करून नवी मुंबई विमानतळामध्ये मच्छीमारांना एकही रुपया पुनर्वसन दिलेलं नाही. त्यांना पुनर्वसन नाकारलेलं, सिडकोकडून झालेली घोडचूक आहे. आणि ही घोडचूक धायतकर सारखे जे चीफ इंजिनियर आहेत सिडकोचे, ते सांगतात की हे लेणी वगैरे काहीच नाहीत, आम्ही ते लेणी आहेत असं मानतच नाहीत. त्या सगळ्या इंजिनियर्सना माझं सांगणं आहे की तुम्ही कधीतरी समुद्रकाठी या, आमची बंदरं बघा, होड्या बनवण्याची पद्धत बघा, कोळीवाड्यांची समुद्रकाठी टिकण्याची पद्धत बघा हजारो वर्ष, आणि इथल्या सागरी व्यापाऱ्यांचा गॅजेटचा अभ्यास करा, आणि मग तुम्ही अशा प्रकारच्या मूर्खासारख्या स्टेटमेंट करा. आणि म्हणून सिडकोनी जी आपली फसवणूक केली, खास करून जुने वयस्कर असलेले कोळी बांधव किंवा महिला आहेत, त्यांना या गोष्टीची आज जाणीव होणं फार अवघड आहे. कारण 2000 वर्षांचा इतिहास शिकलेले तरुणाच आज वाचू शकतात. आणि म्हणून खास करून तरुणांना माझी विनंती आहे की आजच्या या संकटामध्ये जशी फसवणूक या सिडकोनी आपली केलेली आहे, तशाच प्रकारची फसवणूक मुंबईतली कोळीवाडा आणि गावठाणामध्ये केलेली आहे. तशीच फसवणूक वरळी जो सी लिंक होतोय, म्हणजे ज्याला आदित्य ठाकरेंनी आपल्या स्वप्नमयी प्रोजेक्ट म्हटले, त्यामध्ये कोळी बांधवांची फसवणूक करून तो प्रोजेक्ट होतोय. पर्यावरणाची त्यात हानी होतेच, निसर्गाची हानी होतेच, समुद्री जीवांची हानी होते, पण सगळ्यात मोठी फसवणूक आमच्या कोळी बांधवांची होते. तर तो जो प्रोजेक्ट आहे, नंतर न्हावा शेवा शिवडी सी लिंक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मच्छीमारांचं 1 रुपयाचं पुनर्वसन नाही. 22,000 कोटींपेक्षा मोठे प्रोजेक्ट आहेत, आणि जे मालक आहेत समुद्राचे त्यांना पुनर्वसन नाकारलं जाते. शिवस्मारकामध्ये सुद्धा ज्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला किंवा आपले जे नेते लढले, त्यांना समुद्र आमचा हे सांगायची क्षमताच नव्हती, बुद्धिमत्ताच नव्हती, आणि त्यामुळे यासुद्धा शिवस्मारक प्रकल्पामध्ये कोळी बांधव, मच्छीमार बांधव हा तिथे प्रकल्पग्रस्त होतोय, असं एकही स्टेटमेंट न्यायालयासमोर आलं नाही. आणि म्हणून आज न्यायालयाची निर्णय, मग ते शिवस्मारक असेल किंवा वरळी सी लिंक असेल किंवा तुमचं शिवडी न्हावा सेवा सी लिंक असेल, याच्यामध्ये मच्छीमार बाधित आहे, प्रकल्पग्रस्त आहे, असं स्टेटमेंट करणारा वकील आपल्याकडे नाही, असं स्टेटमेंट करणारा शेतकऱ्यांचा, मच्छीमारांचा नेता आपल्याकडे नाही, असा स्टेटमेंट करणारा जिल्हाधिकारी नाही. आणि आपल्याला माहिती आहे, सगळे राजकारणी म्हणजे आमचे आमदार, आमचे खासदार, विरोधी पक्षातले सत्ताधारी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तर आमच्या पूर्वीपासून विरोधातच आहेत, पण आमच्या आमदारांना सुद्धा ही अक्कल नाही आहे की ते सांगू शकत नाहीत की समुद्रावर जो उपजीविका करतो तो जर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये बाधित होत असेल तर तो प्रकल्पग्रस्त आहे. ही सांगायची हिंमत आमच्या कुठल्याही लोकांमध्ये राहिलेली नाही. आणि म्हणून तरुणांनी यावर अभ्यास करावा, जे कायद्याचे अभ्यासक आहेत, वकील आहेत, तरुणी आहेत, त्यांनी याचा अभ्यास करावा. म्हणून आज या चांगल्या पवित्र दिवशी मी आज इथे बोलायला उभा आहे. आणि मी अभिमानाने सांगेन की समुद्राचं पूजन करणं हा जो निसर्गवाद आहे, याची देशाला आज गरज आहे. कोरोना आलेला आहे हा निसर्गाच्या प्रदूषणामुळे आलेला आहे. माणसाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, कारण निसर्गविरोधी आम्ही वागलेलो आहोत. मग खाणं असेल, आराम असेल, झोपणं असेल, व्यायाम असेल, यामध्ये सगळ्यामध्ये आम्ही चुकलेलो आहोत. आणि निसर्गातला ऑक्सिजन असेल किंवा निसर्गाची जी ताकद होती, अन्नामधली असेल, हवेमधली असेल, ती कमकुवत करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून निसर्गपूजक कोलीय बांधव, आगरी, कोळी, कराडी हे खरे विज्ञानवादी लोक आहेत. म्हणजे यांना तुम्ही अंधश्रद्धाळू म्हणू नये. कदाचित तुम्ही त्याचा अभ्यास नसला केल्यामुळे अनेक लोक सांगतात की अंधश्रद्धा. अजिबात नाही. समुद्राची आज पूजा करणं हा विज्ञानवाद आहे, ही अंधश्रद्धा नाही. पण ते समजण्याची क्षमता आपली असली पाहिजे. मूळ मुद्दा मी इथे घेतो की समुद्रावरचे जेवढे प्रोजेक्ट चालले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे नेहमीच आमची फसवणूक करत आलेलं आहे. शेअरजेड कायदे बनवताना सुद्धा कोळ्यांच्या वस्तीचा विचार न करणारे इथले केंद्र शासनातले काही तज्ज्ञ लोक होते. मी आज जिथून बोलतोय, उरण या आमच्या बंदरातून बोलतोय किंवा उरण शहरातून बोलतोय. आमचं मोरा बंदर आहे, त्या मोरा बंदराचा तुम्ही इतिहास पाहिलात की तिथे आमची अशी घरं आहेत की 2 खांब समुद्रात आहेत घराचे आणि 2 खांब जमिनीवर आहेत. अशा स्थितीत शेअरजेड कायद्याची ज्यांनी निर्मिती केली, त्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी त्यामध्ये कोळीवाडे सोडायला पाहिजे होते. आणि अशा प्रकारची मांडणी कुठल्याही शेअरजेडमध्ये करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत केली नाही. म्हणजे समाजाचा मुद्दा न मांडल्यामुळे शेअरजेडमध्ये सुद्धा आपली आलेली बांधकामं, अनेक प्रोजेक्ट हे अडकलेले आहेत. कारण समुद्राची माहिती असलेले प्रशासक, पर्यावरण शास्त्रज्ञ आम्ही ह्या देशाला देऊ शकलो नाही, खासदार देऊ शकलो नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका आज आपल्याला कोळीवाड्यांना लागलेला आहे, आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याची ज्यांनी कल्पना मांडली, त्यांनी खरं म्हणजे ते स्मारक कसं असावं याचा हा विचार कोळी, आगरी, भंडारी आणि कराड्यांना विचारायला पावता. परंतु ज्यांना समुद्र माहीत नाही, ज्यांना कंबरवर पाण्यात पोहण्याची क्षमता नाही, अशा लोकांनी तो मुद्दा मांडला.
आणि समुद्रामध्ये खोल जागेत जिथे मोठ्या लाटा येतात तिथे भराव करण्याचा तुगलकी निर्णय मूर्खपणा तिथे घेतला गेला आणि तोच निर्णय विमानतळातसुद्धा घेतला गेला. विमानतळातसुद्धा आज भराव करून जो विमानतळ बांधला जातोय हा विमानतळ पर्यावरण विरोधी आहे, निसर्ग विरोधी आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अन्याय झालेला आहे तो ज्याचा सातबारा आहे त्याला 22.5% भूखंड देण्याचा जो नवीन कायदा किंवा GR जो आणलेला आहे सिडकोने तो मुळात कसा फसवणूक करणार आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की भूसंपादन कायदा 2013 आपल्याकडे असताना सिडकोने आपल्या सोयीचा कायदा बनवला. त्या कायद्यामध्ये ज्यांचं सातबाऱ्याला नाव होतं अशाच लोकांना पुनर्वसन लागू होईल याची काळजी घेतली आणि यामुळे सगळ्यात मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसलेला आहे. कारण समुद्राचा सातबारा करण्याचं काम आतापर्यंत झालेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932चं कुळ कायद्याचं आंदोलन केलं नसतं तर आगरी कोळ्यांना जमिनीचा तुकडा किंवा जमिनीचा सातबारासुद्धा मिळाला नसता. कारण या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय उच्च जातींनाच जमिनींची मालकी अधिकार स्वातंत्र्यापूर्वी होती. मागासवर्गीय OBC SC STना नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी ते काम केलं आणि म्हणून कसत असलेल्या जमिनीवर आपलं नाव लागलं. आता प्रश्न होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर मृत्यूनंतर अशा प्रकारचं पब्लिकमध्ये जाऊन गावामध्ये जाऊन प्रश्न समजून घेऊन त्याचं कायद्यात रूपांतर करणारे आमदार खासदार जन्माला येणं बंद झालं. किंबहुना जे आमचे वकील आहेत ते जुन्या पुस्तकांवरच जगतात. ते असं म्हणत नाही की आपण बाबा रोज उच्च न्यायालयात जातो, सुप्रीम कोर्टात जातो. त्यातले काही दिवस गरिबांच्या हक्क काय आहेत, अधिकार काय समजासाठी गरिबांच्या घरात गेलं पाहिजे, मच्छीमारांच्या वस्तीत गेले पाहिजेत आणि त्यांचे प्रश्न समजून आम्ही नवीन कायदे माननीय सर्वोच्च न्यायालय असतील किंवा उच्च न्यायालयाला सुचवले पाहिजेत. कारण लोकप्रतिनिधी कायद्याचा अभ्यास करत नाही. आमदार झाला की तो शौचालयाचं उद्घाटन कर, एखाद्या बारचं उद्घाटन कर, डान्स बारचं उद्घाटन कर, अशीच कामं करत राहतात. नवीन संशोधन किंवा वाचन ते करत नाहीत. आणि म्हणून वर्तमान काळात मच्छीमारांना न्याय मिळत नाही. यामध्ये राजकारणी जसे दोषी आहेत, प्रशासक जसे दोषी आहेत, आमचे वकील मंडळी जसे दोषी आहेत, त्या सगळ्यांपेक्षा आम्ही निसर्गवाद विज्ञानवाद मांडणारे लोक जास्त दोषी आहोत. कारण आमचं दुःख आम्ही आज मांडू शकत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा लोकांना मुके म्हटलेलं आहे आणि त्यांचं दुःख त्यांना मांडता येत नव्हतं म्हणून त्यांनी मूकनायक नावाचं वृत्तपत्र काढलं. आज फेसबुकमुळे व्हॉट्सअपमुळे आपल्याला ही वृत्तपत्र छापायची गरज नाही झाली की फेसबुकवर आपण आपले आपले विषय मांडू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो जे तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो की यांनीच हा विषय आता विधानसभेत आणि लोकसभेत मांडला पाहिजे आणि हाच विषय न्यायालयाला सुद्धा आपण कळवला पाहिजे. नवी मुंबई विमानतळाचं पुनर्वसन होत असताना सातबाऱ्यावर मालकी असलेले जे उच्च जातीचे लोक होते त्यांना मोठे भूखंड दिले गेले आणि यामध्ये दोन सगळ्यात मोठे भ्रष्टाचार झाले. बिवलकर या पेशव्यांच्या सरदाराला 1200 कोटी रुपये माननीय सर्वोच्च न्यायालयाने द्यावे असे आदेश दिले, परंतु हा न्याय कोर्टात नीट मांडला गेला का नाही. कारण ही जी जमीन आहे प्रत्यक्ष आगरी कोळी कराडी या सगळ्या ईस्ट इंडियन भावांच्या प्रत्यक्ष ताब्यात होती, आदिवासींच्या ताब्यात होती. प्रत्यक्ष पंचनामे करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा जुना भूसंपादन कायदा असेल किंवा 2013चा कायदा असेल, जे बाधित आहेत त्यांना प्रकल्पग्रस्त म्हटलं असतं तर 1200 कोटीच्या 1200 कोटी हे बिवलकरांना न मिळणार. बिवलकर इथे राहतच नाही, 150 वर्ष ते आलेच नाहीत. तो सगळा पैसा आजही आपण या शेतकऱ्यांना देऊ शकतो, हा एक विषय आहे. दुसरं 1600 कोटींची जमीन जी वाघिवली गावची आहे, या वाघिवली गावच्या जमिनीवर आजही प्रत्यक्ष कराडी कोळी लोक राहतात. आज त्यांचं तिथे गाव आहे, परंतु त्या जमिनीचं पुनर्वसन मुंदडा नावाच्या पुण्यातल्या एका सावकाराच्या नावाने केलं गेलं जो उच्चवर्णीय आहे आणि ती जमीन परस्पर भूमिराज बिल्डरला ट्रान्सफर केली गेली. तो भूमिराज बिल्डर आज दिवसाला 2 ते 3 कोटीचा एक फ्लॅट विकतोय, 5-5 फ्लॅट विकतोय आणि शेतकरी तिथेच आहेत, मच्छीमार तिथेच आहेत. मग एवढा मोठा भ्रष्टाचार झाला याला कारण उरण पनवेलच्या कुठल्याही वकिलांनी हा दावा नाही केला की बाबा रे ही जमीन ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. 2013चा कायदा सांगतो जो बाधित आहे तो प्रकल्पग्रस्त आहे, जो पुण्याला राहतोय त्याचा रोजगार या विमानतळामुळे जाणार नाही. जमिनीच्या सातबाऱ्यावर तो असेल, त्या सातबाऱ्याच्या नोंदी राहिल्या कशा हा मोठा प्रश्न आहे. कारण एवढ्या दिवस इथल्या पनवेलचे तहसीलदार करत काय होते, त्यांनी त्या बिवलकर आणि मुंदडाची नावं जपण्याचं काम करण्याचा पगार घेतला की गरिबांना त्यांच्या नोंदी घेण्याचा पगार घेतला, हा मोठा प्रश्न. आणि यासाठी मी फार मोठा संघर्ष पनवेल तहसीलला केला होता. परंतु पनवेलला आणि उरणला आणि अलिबागला येणारे तहसीलदार हे ठराविक राजकीय नेत्यांच्या प्रेरणेतून येतात, त्यांना पाठवलं जातं आणि तिथे दिवसाला लाखो रुपयांचा महसूल, म्हणजे सरकारी महसूल वेगळा, ज्याला आपण 2 नंबरचा पैसा म्हणतो म्हणजे किंवा काळा पैसा म्हणतो, असा काळा पैसा घेऊन आपल्या गावाला जात राहिले. आणि महाराष्ट्राच्या सरकारने आलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी या कोकणाची लूट केली, खास करून कोळी बांधवांची. आणि म्हणून कोळी बांधवांना एकही रुपया नाही, किंबहुना
विमानतळामध्ये कोळी बांधव हा प्रकल्पग्रस्त आहे हेच सरकार मान्य करत नाही. हाच विषय न्यायालयापर्यंत कोणी नेऊ शकला नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर निश्चितपणे त्यांनी हा कायदा केला असता की जशी जमिनीची मालकी ह्या मागासवर्गीय OBC SC ST VJNT या लोकांना मिळाली पाहिजे, कसेल त्याची जमीन हे त्यांनी कन्सेप्ट आणलं. आणि म्हणून या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मी असा निर्णय घेणार आहे, तुमचं जर सगळ्यांचं सहकार्य असेल, की दर पौर्णिमेला आपल्या समाजाचं प्रबोधन करण्याचा संकल्प मी केलेला आहे. आणि त्यामध्ये मुंबईच्या समुद्राचा सातबारा बनवण्याचं नवे अभियान आपण सुरू करणार आहोत. म्हणून इथे ही जे चॅनल पाहतात किंवा इथे जी चर्चा पाहतात त्या सगळ्या वकील आणि तज्ज्ञ लोकांना माझं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनीचा सातबारा जो मागासवर्गीयांना किंवा शूद्रातिशूद्रांना स्त्रियांना नव्हता तो दिलेला आहे. आता प्रश्न असा की समुद्राचा अधिकार तुम्ही आम्हाला देणार की नाही. आणि अशा प्रकारचा नवा कायदा निर्माण व्हावा म्हणून लोकसभेने लढवण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभेत मी गेलो असतो तर निश्चितपणे या कायद्याची मांडणी मला करायची होती, पण ते मागच्या 75,000 मतं जी आपली होती ती आपली कमी पडली आणि दुसऱ्या लोकांना जास्त मतं पडली आणि आपण हारलो. पण आपण हरलो निवडणुकीत म्हणून विषय संपत नाही. आणि म्हणून समुद्र जो कसतो त्याचा समुद्र ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला मांडण्यासाठी मी आज इथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून मी सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं जगप्रसिद्ध वाक्य आहे की ज्याचे आरमार त्याचा समुद्र. आज हे आरमार कोणाचा आहे? आगरी कोळ्यांचा आहे. बोटी कोणाच्या आहेत? आमच्या आहेत. समुद्रावर मासेमारी कोण करतो? आम्ही करतो. पण हा विषय इथला जिल्हाधिकारी, मत्स्य आयुक्त, तहसीलदार, सिडको, MMRD, माननीय मुख्यमंत्री, सगळे आमदार, सगळे खासदार आणि सगळी न्यायालय का मानत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून समुद्रात याच्यापैकी कोणी उतरायला तयार नाही. मागच्या काळात मनुस्मृतींनी समुद्र उल्लंघन हे पाप सांगितलं. त्यामुळे शिकलेले बॅरिस्टर झालेले लोकसुद्धा समुद्रात उतरायला तयार नाहीत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे असे बॅरिस्टर झाले की समुद्रमार्गे इंग्लंडला गेले आणि त्यांनी समुद्रमार्गे जाताना हे सगळं पाहिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांची सगळी आंदोलनं आपल्याला माहीत आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आंदोलनं झाली. चरी शेतकरी संप असेल, मनुस्मृती दहन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, महाडचा 14 तळ्याचा संघर्ष असेल, ही सगळी आंदोलनं बाबासाहेबांनी इथल्या भूमिपुत्र आगरी कोळी कराडी लोकांना घेऊन केली. अजूनही माझी इच्छा होती की बाबासाहेबांची आणि माझी भेट झाली असती. ती शक्य नाही, पण झाली असतं त्यांना मी नक्कीच सांगितलं असतं की बाबासाहेब आपण समुद्राचाही सातबारा करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची मात्र पायाभरणी केलेली आहे. ज्याचे आरमार त्याचा समुद्र याच्यावर कायदा व्हायला पाहिजे. आणि म्हणून समुद्र जो कसतो तो बांधव या विमानतळामध्ये उद्ध्वस्त करण्याचं महापाप इथल्या पनवेल तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सिडकोने केलेलं आहे. आणि म्हणून आज केरूमाता लेणी नाकारण्याचं काम होतं. त्याचं कारण केरूमाता लेणी ही समुद्राच्या व्यापाराच्या, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं पुरावा आहे. कारण त्याचा बाकी काय जो डोंगरावरचे किल्ले आणि बाकीच्या गोष्टी असतात याच्यापेक्षा सागरी वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची होती. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या काळात देश वैभवशाली होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्र वैभवशाली होता. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारातून देशाला परकीय चलन मिळतं हे 2 राजांना कळलं. बाकीचे राजांनी आपले महाल सोडले नाहीत, आपले राजवाडे सोडले नाहीत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी सांगायचा प्रयत्न जेव्हा होईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ब्राह्मण मराठ्यांचे राजे नव्हते, क्षत्रियांचे राजे नव्हते. सागरपुत्र असलेल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी या समाजांचे ते राजे होते. किंबहुना पुढे जाऊन मी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मोठ्या संख्येने आमचे मुस्लिम बांधव होते. आणि मुंबईचं गॅजेट सांगतं की आगरी, कोळी, कराड्यांच्या बरोबर मुस्लिम बांधव आंतरराष्ट्रीय व्यापारी म्हणून समुद्रावर आजही पाहायला मिळतात. परंतु हा सत्य इतिहास आमच्याकडे सांगितला जाईल. आता प्रश्न असा आहे की नवी मुंबई विमानतळामध्ये जमीन असलेल्या आगरी, कोळी, कराड्यांचं म्हणजे सातबाऱ्यावर नाव लागलेल्या लोकांचं कुळ काय त्यांनी, बाबासाहेबांच्या कुळ काय त्यांनी ज्यांची नावं लागली होती त्यांना थोड्याफार प्रमाणात 22% 16.5% जमिनी देण्याचा प्रयत्न सिडकोनी केलेला आहे. पण याच्यामध्ये 60% जमिनी ह्या सावकारांना गेलेल्या आहेत. म्हणजे तो भ्रष्टाचार आपल्याला बाहेर काढणंच आहे. पण समुद्रातल्या लोकांना 1 रुपया भेटलेला नाही. यामध्ये मच्छीमार बांधवांची सगळी गावं 10च्या 10 गावं ही मच्छीमार बांधवांची आहेत. सगळ्यात मोठं दिवाळा कोळीवाडा आहे, यांना 1 रुपया. दिवाळा कोळीवाड्याला सिडको ही प्रकल्पग्रस्त जाहीरच करायला तयार नाही. मोहा कोळीवाडा आहे, ही 2 मोठे कोळीवाडे त्यांना प्रकल्पग्रस्त सिडको म्हणत नाही. कारण का समुद्राचा सातबारा असतो एवढं जाणणारा तहसीलदार अजूनही जन्माला आलेला नाही, असा जिल्हाधिकारी जन्माला आलेला नाही. आणि तो येणं पण अवघड आहे. कारण का समुद्र उल्लंघन करणं पाप आहे अशा प्रकारच्या मनुस्मृतीच्या तत्त्वज्ञानावर शिकलेले इथले IAS आणि IPS लोक त्यांना काय करणार आहे. आणि म्हणून
छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक यांचा इतिहास, यांची राज्यपद्धती जोपर्यंत अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत आमच्या लोकांना समुद्राचं जी ताकद आहे, देशाला सगळ्यात जास्त परकीय चलन समुद्रमार्गेच मिळतं. मग तो आताचा JNPTचा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा मासेमारी असेल की समुद्रातून निघणारं ऑइल असेल, मग ONGC सारखे प्रकल्प असतील, जे प्रकल्प आज खाजगी प्रकल्पांना या खाजगी उद्योजकांना मोदींनी विकायला काढलेत. समुद्राच्या बाबतीत तुम्हाला मी आणखी एक उल्लेख सांगेन की संस्कृतमध्ये जे साहित्य आहे, ब्राह्मणी साहित्य, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना कबूल करावं लागलं की लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. म्हणजे लक्ष्मी अथर्वशीर्ष आहे, त्यामध्ये लक्ष्मीला समुद्राची कन्या म्हटलं आहे. ही लक्ष्मी किंवा मुंबईची महालक्ष्मी दुसरी तिसरी कोणी नसून ही तथागत गौतम बुद्धांची आई महामाया आहे आणि तीच एकवीरा आहे, हा सुद्धा इतिहास आहे. आणि म्हणून आज जो वैभवशाली इतिहास किंवा वैभवशाली चित्र कोळीवाड्यांचं, आगरी कोळ्यांचं जे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न होतो, पण प्रत्यक्ष अवस्था मात्र बिकट आहे. कारण सगळ्यात जास्त फसवणूक कोळी बांधवांची झालेली की समुद्रावरचा सातबारा जो कोळ्यांचा आहे, जो लिहिलेला नाही. इंग्रज आणि पोर्तुगीज लोकांनी सुद्धा आगरी कोळ्यांचं, भंडाऱ्यांचं अस्तित्व समुद्रावरचं मान्य केलं, कारण आम्ही त्यांच्याशी समुद्रात लढलो होतो, त्यांच्याशी युद्ध खेळलो होतो. आणि म्हणून आमचा पराक्रम इतका मोठा होता की रत्नागिरीच्या समुद्रात आगरी कोळी भंडाऱ्यांनी इंग्रजांच्या आरमाराचा, जगज्जत्या इंग्रजांच्या आरमाराचा पराभव केलेला आहे. आणि हे आरमार बुडवण्याचं पाप कुठलाही परदेशी शत्रू करू शकला नाही. ते महापाप इथल्या पेशवाईने केलं आणि पेशवाईच्या काळात इंग्रजांची मदत घेऊन आगरी कोळ्यांचं आरमार बुडवलं गेलं आणि तेव्हापासून आगरी कोळी वाडे जे आहेत ते झोपडपट्ट्यांसारखे दिसायला लागले. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे शिवसेनेचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे हे मच्छीमारांना पुनर्वसन न देता इथल्या केरूमाता 2000 वर्षाच्या बौद्ध लेण्या आहेत ते पाडून, ते संपवून तो इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करतायत. काही लोकांनी असा पर्याय आणला की 4-5 भूखंड घ्या आणि गप्प बसा. अहो, 4-5 भूखंड काही सगळी जमीनच आमची आहे. मी आजही 1000 आगरी कोळी कराडी लोकांना राहिलेली घरं देण्याच्या प्रयत्नात आहे आणि ते मी देणार आहे, सुप्रीम कोर्टात जाऊन देणार आहे. साधारणपणे 150 लोकांना सिद्धार्थनगरच्या मातंग, आदिवासी, बौद्ध, वडार या लोकांना ती घरं द्यायला मी निघालो आहे. धनगर समाजाच्या 58 लोकांना घरं द्यायला निघालो आहे. आम्ही देणारे लोक आहोत, आम्ही घेणारे आणि सेटिंग करणारे लोक नाहीत. हे सगळे जे अधिकार हे बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय भावांना द्यायला शिकवले, त्या मार्गाने आम्ही चाललो, बुद्धाच्या मार्गाने चाललेलो आम्ही. की ह्या सगळ्या लोकांचं, प्राणी जगताचं कल्याण करणारे निर्णय घेण्यासाठी हा मानवी देह असतो. या देहाचा उपयोग स्वार्थासाठी करायचा नसतो, स्वार्थासाठी केला की त्याचा नाश होतो. मग अशावेळी 4-5 प्लॉट देण्याचे जे ऑफर सिडकोवाले देतात ते त्यांना तुमच्या घरी ठेवा, ही जमीनच आमच्या. माझं तर म्हणणं आहे की बिवलकरांचे जे 1200 कोटी आहेत ते आमच्या लोकांचे, ते आम्ही मिळवणार. वाघिवलीची जी 1600 कोटींची जमीन गेली ती आम्ही मिळवू. अशा अनेक केसेस, गुर्जरन जागा आजसुद्धा L&T नंतर शिर्के कंपनी आज आमच्या घेते, त्यासुद्धा आमच्या जागा आहेत, त्या आम्ही घेऊ देणार नाही. यासाठी आम्ही आंदोलन, गावठाणांचं आंदोलन उभं केलं आहे. मुंबईची 200 गावठाणांचं आंदोलन आहे, नवी मुंबईची 95 गावठा आहेत, रायगड जिल्ह्यातल्या 900 गावांची गावठाणं इथल्या सरकारने विकायला काढलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सुद्धा सरकार आमच्या विरोधात चाललं आहे. मागचं सरकार पण आमच्या काही प्रमाणात फडणवीसांनी एक चांगला निर्णय सीमांकनाचा घेतला होता, त्यासाठी मी धन्यवाद देईन, पण ती सगळी शोबाजी होती. प्रत्यक्ष सातबारा अजूनही कोळीवाड्यांच्या हातात आलेला नाही. आणि म्हणून या आंदोलनामध्ये मला जी गोष्ट सांगायची आहे की यामध्ये सगळ्यामध्ये प्रकल्पग्रस्त कोण हा ठरवण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपल्याला माहीत आहे की नवी मुंबई विमानतळातल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी इथल्या आमदार आणि खासदार, सत्ताधारी किंवा भराव करणाऱ्या लोकांचं ऐकलं आणि घरपट्ट्यासुद्धा आमच्या लोकांना दिल्या नाहीत. जे पक्षाचं ऐकणाऱ्या ग्रामपंचायतींनी आपल्या कोळी बांधवांवर घरपट्टी न दिल्यामुळे, घरपट्टी देणं हे ग्रामपंचायतचं काम असतं, ग्रामसेवकाचं, तलाठ्याचं काम असतं नोंदी घेणं. इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकही पंचनामा घराचा केलेला नाही आणि घरं तोडली गेलेली आहेत. यामध्ये जी फसवणूक झाली ती 2013चा कायदा धाब्यावर बसवलेला आहे. आणि हे जे पॅकेज आहे 22.5%, हे सर्वोत्तम पॅकेज म्हणून ज्या ज्या नेत्यांनी, यूट्यूबवर या नेत्यांची स्टेटमेंट आहेत ते तुम्ही चेक करा की जगातलं सर्वोत्तम पॅकेज हे 22.5% पॅकेज आहे. यामध्ये मच्छीमारांना जर 1 रुपया मिळत नव्हता, ते सर्वोत्तम पॅकेज कसं काय? या विमानतळामध्ये मिठाग्र होती, या विमानतळामध्ये वीटभट्टीचे धंदे होते, या विमानतळामध्ये रेतीचा धंदा होता. या सगळ्यांना बुडवणारा निर्णय ज्या ज्या आजी माजी आमदारांनी केलेला आहे त्यांनी आत्तापासून प्रश्न विचारा त्यांना की साहेब तुम्ही हे याविषयी का बोलत नाही? आणि म्हणून विमानतळाचं भूसंपादन पण फसवं आहे आणि पुनर्वसन पण फसवं आहे. म्हणून आमचा या विमानतळा विरोध आहे. म्हणजे आतापर्यंत आमचे सगळे नेते बोलायचे की विमानतळाला आमचा विरोध नाही, पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे. विमानतळाला विरोध आमचा नाही असं बोलू नका. विमानतळाला आमचा विरोध असलाच पाहिजे.
जोपर्यंत शेवटच्या विधवा महिलेला, आमच्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे विमानतळ योग्य कसं म्हणायचं? जोपर्यंत इथल्या ST STंना न्याय मिळत नाही तोपर्यंत विमानतळ योग्य कसं काय? जोपर्यंत मच्छीमार बांधवांना आमच्या समुद्राचा सातबारा आणि पुनर्वसन लागू होत नाही तोपर्यंत विमानतळ योग्य कसं? आणि म्हणून 2013च्या कायद्यामध्ये विमानतळ प्रकल्पग्रस्त कोण अशा प्रश्नाचं उत्तर माझे एक आदरणीय हुशार आणि विचारवंत मित्र, लवकरच ते या कॅमेऱ्यासमोर येतील, आता मी त्यांचं नाव सांगत नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की 2013चा कायदा सांगतो की जो प्रकल्पामुळे बाधित आहे तो प्रकल्पग्रस्त, त्याला कोणाच्याही आमदार खासदाराच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि म्हणून बाधित कोण कोण आहे प्रत्येकाला माहीत आहे. ज्याचा रोजगार इथे गेलेला आहे, विमानतळ आल्यामुळे त्याला गाव सोडावं लागलं आहे, ज्याचा रोजगार गेलेला आहे तो प्रकल्पग्रस्त. आणि म्हणून या फेसबुक लाईव्हमधून मी सांगतोय की ज्यांना वाटत असेल की विमानतळामुळे आम्हाला त्रास झालेला आहे, आम्ही बाधित झालो आहे, त्यांनी उद्या माझ्याशी संपर्क करा. त्यामध्ये प्रत्यक्ष दिसणारी 10 गावं प्रकल्पग्रस्तांची जाहीर केलीत आणि 10 गाव कमिटीने सांगितले की आम्हीच प्रकल्पग्रस्त आणि आम्हीच बोलणार, असा विषय नाही. या विमानतळामुळे आपला जो सायन पनवेल महामार्ग आहे याच्यावरची सगळी गावं बाधित होणार आहेत, कारण त्यांनासुद्धा समुद्रामध्ये यायला बंदी येणार आहे. त्यानंतर दिवाळा कोळीवाडा सगळ्यात मोठा बाधित झाला आहे, त्यांची पूर्ण मासेमारी संपलेली आहे. मोहा कोळीवाडा पूर्ण बाधित आहे, नवीन नदी तिथे सोडलेली आहे, नदीला वळण देऊन नसलेली नदी त्यांच्या कोळीवाड्यावर सोडलेली आहे, त्यामुळे तिथे महापूर येणार आहे, तिथे जाळी आणि बोटी राहू शकणार नाहीत. ते नवीन 2 कोळीवाड्या, त्यांनी यांचा विषय मी 29 दिवसाच्या आंदोलनात घेतला होता, परंतु आमच्या राजकीय नेत्यांनी इथल्या आमदारांनी सांगितलं राजाराम पाटलांच्या आंदोलनात जाऊ नका. त्यांची नावं मला सांगायची गरज नाहीत. जशी नकाशावर गावांची नावं आहेत तशी या गावांच्या नावात आमदार कोण आहेत ते माहीत आहेत. आजच्या या पवित्र दिवशी, शुभेच्छा द्यायच्या दिवशी अशा चुकीच्या फसव्या लोकांची नावं घेऊन माझं हे मुखाची बदनामी आणि पाप मी लावून घेणार नाही. पण आपल्या लोकांनी याच्यापुढे नारळी पौर्णिमेचा उत्सव करताना हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की अशा नेत्यांना जर आम्ही प्रश्न विचारले नाहीत तर उद्या विमानतळाच्या चारी बाजूनी कंपाऊंड झालं, त्याला जर गेट पडलं तर पोलीस आपल्याला आतमध्ये जाऊ देणार नाही आणि पुनर्वसन पण होणार नाही. तारीख पे तारीख या न्यायालयात प्रकल्पग्रस्तांना, आपल्याला माहिती आहे 1970च्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. कोयना प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्राचे राज्यकर्ते त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात न्याय देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना न्याय द्यायला आपल्या खारघरमध्ये यावं लागलं, आमच्या जमिनी द्याव्या लागतात, जे ऑलरेडी प्रकल्पग्रस्त आहेत. अशा प्रकारचा उपराटा न्याय कुठे जगात घडत नाहीत. आणि म्हणून 4 आणि 2 कोटीच्या गुंठ्याच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन म्हणून देतात आणि ते जमिनी पुन्हा बिल्डर घेत आहेत. म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांना न्याय इथे मिळत नाही. सगळे बिल्डरांची भरती चालू आहे, बिल्डरांना मोठं करण्याचा प्रकार इथे चालू आहे. आणि म्हणून आज जे पोलीस स्टेशनमध्ये पनवेल शहर पोलीस स्टेशन, NRI पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, इथे पोलीस इतिहासकाराच्या भूमिकेत आलेत आणि सांगतात की अशा प्रकारची लेणी इथे नव्हती, बौद्ध लेणींचं इथे अस्तित्वच नव्हतं. त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगेन की आपण आज एक गॅजेट खरेदी करा, बॉम्बे गॅजेट घ्या आणि रायगड गॅजेट घ्या, वाचा, थोडासा अभ्यास करा. पैशाच्या पेट्या आपल्याकडे येत असतील, पण यासाठी आपल्याला अधिकारी आपल्या संविधानाने बनवलेलं नाही. आपण जो पैसा घेतो जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पगारावर आपण जगतो, जनतेच्या पैशावर जगतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी आपण आहात. तुम्ही शिडकोची कुणी वकिली करू नये ही माझी आपल्याला विनंती आहे. आत्तापर्यंतच्या या संघर्षामध्ये पोलीस बांधवांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. शिडकोचे सगळे इंजिनियर आहेत, ठेकेदार आहेत, यांना आम्ही आतमध्ये टाकणारच आहोत, त्यांना सोडणारच नाही. कारण का मच्छीमारांना न्याय नाकारण्याचं काम या केरूमाता लेण्यांच्या निमित्ताने होत आहे. जर तुम्ही सागरी हालचालांचं आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र जे जगाच्या इतिहासात पेरिप्लस आणि टॉलेमीने लिहिलेलं आहे ते तुम्ही नदी बुजवलेली आहे, तो डोंगर उलवा फोडलेला आहे, त्याचं कुठलंही टेंडर नाही, कुठलीही नोटीस नाही आणि बेकायदेशीर काम केलेलं आहे, ते काम केलेलं आहे. आणि आता मच्छीमारांना पण न्याय आज खरं म्हणजे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की केरूमाता आईच्या या पवित्र जागेची जी 2000 वर्षांचा इतिहास आहे त्या जागेमुळे खरं म्हणजे महाराष्ट्रातले लोक आज पाहायला लागलेत, देशातले आणि आंतरराष्ट्रीय लोक पाहायला लागलेत. म्हणजे कोळी आग्र्यांना न्याय देण्याचं काम जसं एकविरा आईने केलं, आपण गाणी म्हणतो, तसं केरूमातीने सुद्धा केलं. हे जे चॅनल पाहतात त्यांनी सांगा केरूमातीच्या आईची गाणी आपण लिहावी, कारण केरूमाता आई बौद्ध लेण्यांचा विषय जर आला नसता तर निश्चितपणे आगरी कोळी कराड्यांना न्याय द्यायला एक माणूस उरला नव्हता. कोरोनामध्ये यामध्ये बोलायला कोणी तयार नव्हतं. आणि म्हणून माझ्या बांधवांना आपल्याला विनंती आहे की आपण आता नवीन जो जग आहे तो विज्ञानवादी जग आहे आणि हे विज्ञानवादी जगामध्ये समुद्रपूजा म्हणजे विज्ञानवादाची पूजा आहे, निसर्गाची पूजा आहे. हा जो विषय आहे तो आपण समजून घ्यावा आणि स्वतःच्या प्रज्ञेने, स्वतःच्या विचाराने आपण हे सगळं शोधायला पाहिजे. आज सगळेजण आपल्या विरोधात आहेत. म्हणजे न्यायालयात हा विषय प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनी कोणी मांडायला तयार नाही, पोलीस आपली बाजू घेत नाहीत, महसूल विभागाने तर आपल्याला लुटलेलं आहे,
फसवलेलं आहे सातबारामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं सातबाराला नावच लागलं नसतं. आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी नवीन कन्सेप्ट इथे आणली, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आमच्या नावावर आमच्या पूर्वजांची जमीन नसताना केवळ जमीन करतात, जमीन कसतात, हा जो न्यायाचा मार्ग बाबासाहेबांनी ही जी नजर दिली मागासवर्गीयांना न्याय देण्याची, तीच नजर समुद्राच्या बाबतीत सुद्धा आपल्याला इथे आणावी लागेल. आणि हे जे मी सांगतोय ह्या माझ्या जातीची किंवा छोटी संकुचित भूमिका नाही. आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकाने जगाला समुद्रमार्गे जोडलं होतं. आज सुद्धा सरकारमध्ये काही फरक पडलेला नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेत काही फरक पडला नाही. जगातला सगळा व्यापार आमच्या उरणमधून JNPT बंदरातून होतो. जिथून मी बसलोय इथे 2 ते 2.5 किलोमीटरवर ते ठिकाण आहे, तिथून आजही व्यापार चालतो. म्हणजे समुद्रमार्गाला पर्याय नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की मोदी सरकारमधले एक हुशार मंत्री आपले नितीन गडकरी सांगतात की विमान प्रवासाला 10 रुपये लागतात, तेव्हा जलवाहतुकीला फक्त 2 रुपये खर्च होतो. मग विमान प्रवासाला 10 रुपये लागत असताना तुम्ही बंदर बुजवून, उल्वा बंदर बनवून विमानतळ का करतायत? जे बंदर आहे, जागतिक बंदर आहे, तिथे 2 रुपयात जर जाता येत असेल जगामध्ये, तर 2 रुपयाचा खर्च स्वस्त आहे. आणि सर्वसामान्य 85% या देशातला बांधव हा मागासवर्गीय गरीब आहे, तो 2 रुपयांनीच तिकिटाने जाऊ शकतो, तो 10 रुपयाच्या तिकिटाने जाऊ शकत नाही. मग असला मूर्खपणा तुमचं सरकार का करते हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकारला जरी कळत नसेल, कारण हे सरकार अदानी आणि अडानी या सगळ्या लोकांच्या हातात गेलेलं आहे. सगळे केंद्रीय मोठे प्रकल्प आहेत ते विकण्याचा धडाका या कोरोनामध्ये मोदी सरकारने चालवलेला आहे. परंतु हा देश जर टिकवायचा असेल तर तुम्हाला माहीत आहे समुद्रावर असलेल्या आगरी कोळ्यांनी सम्राट अशोकापासून 2000 वर्ष गेली मागची, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये देशाचं रक्षण आम्ही केलेलं आहे. म्हणजे आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देईन की भीमा कोरेगावची लढाई समोर येईपर्यंत, भीमा कोरेगावमध्ये ब्राह्मण क्षत्रिय सैन्याचा पराभव इथल्या आमच्या बौद्ध बांधवांनी ज्यावेळी केला, ती गोष्ट लोकांच्या समोर येईपर्यंत मागासवर्गीय बांधव, शूद्रातिशूद्र, स्त्रिया या शूर असतात ही गोष्टच लोकांना माहीत नव्हती. ती गोष्ट जशी समोर आली तशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातलं आगरी कोळी, भंडारी आणि कराड्यांचं स्थान, त्यांच्या लढाया जोपर्यंत समोर येत नाही तेव्हा शूर कोण हे महाराष्ट्राला कळणार नाही. आत्ता जे लोक शूर म्हणतात ना, ते शूर नाहीत, ते पराक्रमी नाहीत, पराक्रमी आम्ही आहोत. आणि म्हणून समुद्रावरचा हा पराक्रम जर टिकवायचा असेल तर आपल्याला इतिहास वाचावा लागेल, प्रत्यक्ष पुरावे शोधावे लागतील. आणि म्हणून नवी मुंबई विमानतळामध्ये आजही प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होत नाही. याचं कारण आमच्या तरुणांनी अभ्यास सोडलेला आहे. यामध्ये मला एक विशाल भोईर म्हणून एक चांगला कार्यकर्ता आहे, त्यांनी सांगितलं की पाटील साहेब तुम्ही घरभाड्यांचा मुद्दा घ्या. मी माझे जे मार्गदर्शक आहेत, ज्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतो, त्या सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या वकिलांना विचारलं. त्यांना सांगितलं साहेब आम्हाला शिडकोनी सांगितलं की स्वतः लिहून घेतली प्रतिज्ञापत्र आणि सांगितलं तुमचं पुनर्वसन झालेलं असं लिहून द्या आणि गावं सोडा. स्वतःच्या हाताने शिडकोनी घरं तोडली आणि त्यावेळी सांगितलं की 18 महिन्याचं भाडं आम्ही तुम्हाला देऊ. परंतु जेव्हा 2013चा कायद्याचा अभ्यास केला गेला त्यावेळी असंच कायदा सांगतो की ज्या दिवशी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी हे गाव विमानतळासाठी सोडलं त्यावेळी दिवशी तो बाधित आहे. तो गाव सोडलं त्या दिवसापासून शिडकोनी दिलेल्या प्लॉटवर नवीन घर बनत नाही, त्या घरामध्ये जो राहायला जात नाही तो त्या दिवसापर्यंतचं भाडं शिडकोनी देणं आपल्याला बांधील आहे. आणि शिडको जर देत नसेल तर ते भाडं सुप्रीम कोर्टातून कसं वसूल करायचं, अशा प्रकारचे अतिशय बलवान कायदे आणि बलवान वकील आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आज ज्यांच्या भाडं संपलेलं आणि शिडकोचे अधिकारी म्हणत असतील 18 महिन्याचं भाडं दिलं, आता तुमचं तुम्ही बघा, ही फसवणूक आहे, आपण ते भाडं वसूल करू. आणि म्हणून नव्यानं हे आंदोलन या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सुरू करायचं आहे. ज्यांचं भाडं संपलं त्यांना भाडं मिळणार आहे. ज्या घरांना आजही पुनर्वसन नाही त्यांना पुनर्वसनसुद्धा केवळ बाधित आहेत, 7/12 नसला तरी पुनर्वसन लागू आहे. आणि म्हणून खास करून मी मच्छीमार बांधवांकडे लक्ष देईन. या विमानतळातल्या मच्छीमार बांधवांना जर आम्ही संघर्ष करून जर पुनर्वसन देऊ शकलो तर बाबासाहेब आंबेडकरांची जी थिअरी आहे, महाडचं 14 तळ्यासाठी त्यांनी महाडला जाऊन आंदोलन केलं. जमिनींच्या आंदोलनात आगरी कोळ्यांच्या चरी आणि अलिबागमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केलं. बॅरिस्टर झालेला माणूस जमिनीवरून आंदोलन करतो आणि कायद्यात रूपांतर नंतर करतो. ही जी बाबासाहेबांची पद्धत आहे, ही पद्धत कुठल्याही देशाच्या संविधानाच्या अनुकरणाची नाही, तर बाबासाहेबांचे स्वतंत्र संशोधन आहे. आणि म्हणून रायगड जिल्ह्यातल्या, मुंबईतल्या आणि देशातल्या वकील मंडळींना माझी विनंती आहे की नवी मुंबईच्या विमानतळातल्या मच्छीमारांना न्याय द्यायचा असेल तर आपण इथे समुद्रात या. तुम्हाला बोटीने मी फिरवतो, समुद्र फिरवतो, किरुमाता बौद्ध लेण्यांचा इतिहास सांगतो, त्यांचा सागरी मार्ग सांगतो, ते दाखवतो. आणि हा प्रश्न केवळ नवी मुंबई विमानतळातल्या मच्छीमार बांधवांचा नाही, तर हा प्रश्न वरळी सिंगमधल्या सगळ्या कोळीवाड्यांचा, म्हणजे ज्याला पश्चिम मुंबई आपण म्हणतो, त्यामध्ये बांद्रा जो तिकडचा सागरी मार्ग आहे, त्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची सगळे कोळीवाडे,
त्या पालघरपर्यंतच्या लोकांना न्याय देण्याचं काम आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण करू शकतो. आणि त्याचप्रमाणे शिवस्मारकामध्ये सुद्धा जे बाधित लोक आहेत त्यांना न्याय मिळू शकतो. शिवडी सी लिंकमध्ये नाव मिळते. किंबहुना समुद्रावर जो जो प्रोजेक्ट येईल त्या प्रोजेक्टमध्ये जर आमचा मच्छीमारी व्यवसाय बुडत असेल तर आम्ही बाधित आहोत, म्हणजे प्रकल्पग्रस्त आहोत. त्यांचं पुनर्वसन केल्याशिवाय कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या प्रकल्पांना आम्ही विरोध यासाठी करतोय. आम्ही विकासाचे विरोधक आहात म्हणून नाही. तुम्ही करता तो विकास करत नाही. तुम्ही समुद्राचं गटार करायला निघालात, तुम्ही मूर्खपणा करायला निघालेत, बंदर बुजवून तिथे विमानं उडवायला निघालेत. हा मूर्खपणा इथल्या निसर्गाला धोकादायक आहे. आपल्याला माहिती आहे मुंबईचा हिंदमाता परिसर मुंबई आज बुडायला लागले. याचं कारण शास्त्रीय कारण असं आहे की मुंबईच्या आजूबाजूला नद्यांमधून जो गाळ येतो तो रेतीच्या रूपाने जमा होतो. ही रेती आम्ही बुडी मारून काढायचो, आगरी कोळी कराडी. त्याला महाराष्ट्राच्या सरकारने आणि पर्यावरणवाद्यांनी पर्यावरण विरोधी ठरवलं आणि रेती माफिया म्हटलं आणि रेतीच्या धंद्याला चोरांचा धंदा म्हटलं. आणि जी रेती आज त्या ड्रेनेजच्या समोर साठलेली आहे मुंबईच्या महापालिकेच्या, नवी मुंबईच्या, त्यामुळे ते ड्रेनेजमधलं पाणीसुद्धा पास होत नाही. म्हणजे रेती जर सुरू केली तर समुद्रातली पाण्याची समस्या मिटू शकते. हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना आम्ही कसं सांगणार, आदित्य ठाकरेंना कसं सांगणार? कारण त्यासाठी समुद्रात खाडीमध्ये पोहायला उतरलं पाहिजे. हातमोजे घालून आणि गंबूड घालून कचरा काढणे इतकं सोपं नाही. ते पाण्यामध्ये उतरावं लागेल, बुडी मारावी लागेल. आणि अशा प्रकारच्या आमदारांची ज्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंमत असेल त्यांनी माझ्या समुद्रात या. मग रेती व्यवसाय हा पर्यावरण विरोधी नाही तर पर्यावरणवादी व्यवसाय हे तुम्हाला सांगू शकतो. आणि म्हणून गुजरातची रेती इथे येते आणि आमच्या रेतीवाल्यांना आपण विरोध करता, हा आमच्या आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांवरचा अन्याय आहे. रेती काढल्यामुळे खाड्या खोल होतात, तिथे मोठी जहाजं येतात, मोठे मासे येतात, अंडी घालतात, प्रजनन त्यांचं वाढतं आणि यातून मासेमारी वाढते, सागरी जलवाहतूक वाढते. आणि आपल्याला माहीत आहे मुंबईच्या समुद्रात माझगाव डॉकमध्ये एक आपली पाणबुडी बुडून तिचा नाश झालेला आहे. युद्धामध्ये नाही झाला, ती पाणबुडी खाली चिखलाला टच झाली, गाळाला टच झाली आणि ती निकामी झाली. याचं कारणसुद्धा समुद्राचे जे सगळे चॅनल आहेत ते भरलेले आहेत गाळाने. हे गाळ काढायची हिंमत फक्त आगरी कोळी कराडी या लोकांना माहीत आहे. आणि म्हणून यांच्या ज्ञानाचे अनेक व्यवसाय, मिठागरं असतील, मुंबईचे मिठागरंसुद्धा आज गरिबांच्या वस्तीसाठी 5,000 एकर जमीन बिल्डरांना देऊ घातलेली. खरी जमीन मिठागरांची आहे. जिथे कुठलंही बांधकाम करणं हे पर्यावरण विरोधी आहे. पण अशा प्रकारचे निर्णय घेणारे हे राज्यकर्ते आहेत. हे राज्यकर्ते या मुंबई शहराचा गळा दाबायला निघालेत, सर्वनाश करायला निघालेत. यांना थांबवण्यासाठी आपल्या तरुणांनी विधानसभेत गेलं पाहिजे, लोकसभेत गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगतो की सिडकोचे इंजिनियर केरूमाता बौद्ध लेण्यांना मानत नाहीत, त्यांना नाकारतात. ते सांगतात ही अशी लेणीच नव्हती, अशा प्रकारच्या लेणी जपण्याची गरजच नाही. जे सगळे पुण्याचे वगैरे रत्नागिरीचे जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आलेत ना, ह्यांना मनुष्यवधाचे गुन्हे यांच्यावर दाखल केले पाहिजे. यांनी महापाप केलेलं आहे. जे जगाच्या इतिहासाने सांगितले ते नाकारणं, त्यासाठी किती किती पैसे घेतलेत. यांच्या घरामध्ये आम्ही चौकशी लावू, घरापर्यंत जाऊन सांगू तुम्ही हा खोटा इतिहास का सांगितला आणि विमानतळाला पाठिंबा आपण का दिला. जर तुम्ही हुशार होते, जर तुम्ही लेण्यांच्या नोंदी घ्यायला आलेत, मग मच्छीमारांच्या मासेमारीचा सागरी व्यापाराचा अभ्यास का नाही केला. बंदराच्या दोन्ही बाजूंनी 10-20 किलोमीटर तुम्ही प्रवास करून का नाही बघितला. कारण लेणी ही एक वास्तू नाही, तर लेणी हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचं उदाहरण आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं प्रतीक आहे. फक्त लेण्यांमध्ये येऊन एशीमध्ये बसून पैसे घेतले आणि सह्या केल्या असं होत नाही. कारण या केरूमाता आंदोलनाच्या निमित्ताने जो फार मोठा पाठिंबा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई आणि मुलांनी किंवा लेकरांनी जो दिलेला आहे, त्यामुळे हे आंदोलन मोठं होतं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने रायगड जिल्ह्यातल्या आगरी कोळी कराड्यांना सातबारा भेटला आणि आता मच्छीमारांना सुद्धा मिळणार आहे. आणि त्याच केरूमाता बौद्ध लेण्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र आता पेटलेला आहे, देश पेटलेला आहे. आणि याच आंदोलनाने इथल्या मुंबईच्या मच्छीमारांना मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळ प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ असा आत्मविश्वास मला निर्माण झालेला आहे. आणि म्हणून भाड्याचा मुद्दा आहे विशाल यांचा, तो आपण इथे पूर्ण काय प्रत्येक माणसाला भाडं देण्याची योजना आपल्याकडे आहे. त्यासाठी आपण कोर्टात जाणार आहोत आणि भाडं सिडकोकडून घेणार आहोत. याच पद्धतीने मी खास करून आज महिलांना सांगेन की इथला समाज मातृसत्ताक आहे. मातृसत्ताक म्हणजे काय आहे, तर इथले सगळे कोळीवाडे, त्यांची अर्थव्यवस्था ही महिलांकडे आहे. आणि म्हणून एका बाजूला रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिला ही दुबळी आहे, तिचं रक्षण करायला सांगितलं जातं. त्याच्यामध्ये नेहमी बोलत असतो की इथल्या महिलेला रक्षणाची गरज नाही. इथली महिला तिच्या पतीचं, तिथल्या मुलांचं, तिच्या भावांचं सुद्धा रक्षण करू शकते. अशा प्रकारची मातृसत्ताक संस्कृती आई एकविरीने आम्हाला दिली. आता ह्या पुनर्वसनातसुद्धा सगळ्यात मोठा अन्याय मच्छीमार महिलांवर होते. मुंबईतली मच्छी मार्केटसुद्धा सरकारने, मुंबई महापालिकेने विकायला काढले आहेत. नवी मुंबई प्रकल्पामध्ये, विमान प्रकल्पामध्ये मच्छीमारांना पुनर्वसनच नाकारलं आहे. त्यामुळे मच्छी विक्री, मच्छीमारी संपणार आहे.
हे धायतकर जे वकील आहेत सिडकोचे चीफ इंजिनियर, त्यांच्या खरं म्हणजे समोर बसून आपल्या तरुणांनी सांगितलं पाहिजे की धायतकर साहेब, तुम्ही चीफ इंजिनियर आहात, विमानतळाचं पुनर्वसन तुम्ही करता. अहो, जो कोळीवाडा जो असतो समुद्रकिनारी असतो, म्हणजे मासा पाण्यात असतो, त्याला जमिनीवर ठेवता मासा तडफडून मरणार. मग मच्छीमार बांधवाला तुम्ही बंदराकडून काढून तुम्ही डोंगरावर नेलेला आहे. हे कुठल्या प्रकारचं पुनर्वसन, कुठल्या सायन्समध्ये तुम्ही शिकलात? असे मूर्ख शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स आपल्या देशात आज घडलेले आहेत आणि पैशासाठी निसर्गविरोधी, मानवतेविरुद्ध ते निर्णय घेतात. यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं, आता आपण गुन्हा दाखल करण्याचं प्रोग्राम उद्यापासून सुरू करतोय. या प्रत्येक अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आपण करणार आहोत. पण हा जो घोडचूक आहे की जी पुष्पक नगर नावाची वस्ती जी सिडकोनी वसवलेली आहे, ही निसर्गविरोधी आहे, मच्छीमारांच्या विरोधी आहे आणि त्यामध्ये मच्छीमार इथे राहतच नाहीत अशा प्रकारचं स्टेटमेंट सगळ्या प्रशासनाकडून आले. ते बदलायचं असेल तर मच्छीमारांचा आक्रोश हा दिसला पाहिजे आणि म्हणून आपण नव्याने विमानतळाचं आंदोलन संपलेलं नाही. केरूमाता मंदिर किंवा केरूमाता बौद्ध लेणी ही जी वास्तू आहे, तुम्ही काही म्हटलं तरी फरक पडत नाही. ती 2000 वर्षाची वास्तू आहे. बुद्धविहार म्हणा, बौद्ध लेणी म्हणा, जैन लेणी म्हणा, पण ते राष्ट्रीय स्मारक आहे. ते उद्ध्वस्त करण्याचा डाव सिडकोनी केला. ह्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे आगरी कोळी करायांना सातबारा आणि पुनर्वसन नाकारणं. आणि म्हणून म्हणतात तिथे लेणीच नाही. ही लेणीच नाही म्हटलं की मुंबईची सगळी लेणी पण पाडली जातील, मुंबईचे सागर किनारे आणि कोळीवाडे उद्ध्वस्त केले जातील. मुंबईच्या कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या म्हणण्याची लायकी इथल्या आमदारांची, विधानसभा आणि विधान परिषदेतल्या लोकांची असेल. मी आशिष शेलारांना सांगितलं, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एकाही आमदारांनी कोळीवाड्यांची बाजू का घेतली नाही? तुम्ही आमचे मासे खाल्लेत, आमचे मीठ खाल्लेत, त्याची जाणीव तुम्ही का विसरलेत? हा कृतज्ञपणा का केलात? हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा आशिष शेलार म्हणाले की आपण प्रयत्न करूया गावठाण द्यायचं. आणि म्हणून आजही मी माननीय उद्धवजींना सांगेन की विमानतळामध्ये केरूमाता बौद्ध लेण्यांचा विषय साधा नाही, त्या पाठीमागं हजारो केरूमाता उभे आहेत. आणि म्हणून मागच्या काळात 32 दिवस वाघिवली गावच्या महिलांनी आंदोलन केलं. 400 दिवस त्या महिला 24 तास तिथे बसल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आमचा रोजगार म्हणजे मासेमारी करणं. आमच्याकडे समुद्रात महिलासुद्धा जातात, ते मासे विकतात. म्हणजे मासेमारी करणं, मासे विकणं याच्यावर जे अवलंबून आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आहेत. ते बाधित प्रकल्पग्रस्त आहेत. आणि 2013च्या कायद्याने तुम्ही गेलात तर एका महिलेला 15 लाख ही केवळ नुकसान भरपाई भेटली आणि त्यांना जी जागा मिळणार आहे ती कमर्शियल जागा भेटली पाहिजे, जिथे ते मासे विकता येतील अशा प्रकारची मच्छी मार्केट त्यांना पुनर्वसनामध्ये मिळाली पाहिजेत. माझं असं लक्षात आलं परवा आमचे भूषण कोळी जे कोंबडबोडचे त्यांनी सांगितलं की अगोदर सिडको म्हणत होती मच्छीमारांना आम्ही जेटी देऊ. आदरणीय सुमनताई कोळींनी हा विषय चांगल्या पद्धतीने घेतला होता. जेटी देऊ अशी सिडको म्हणत होती. आत्ता अशी माहिती मिळाली की बंदरंसुद्धा कोळ्यांची, आगऱ्यांची, कराड्यांची ही जीवेके नावाच्या कंपनीला सिडकोने विकलेली आहेत. म्हणजे मच्छीमारांचा पूर्ण नायनाट करण्याचा निर्णय या विमानतळ प्रकल्पामध्ये झाला आहे. तोच प्रकार मुंबईमध्ये झालेला आहे. आणि म्हणून महिलांच्या हक्कांचं आंदोलन महिलांनी उभं करावं, महिलांनी पुढे यावं, अशा प्रकारचा हा नारळी पौर्णिमेचा निर्णय मी आज इथे घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला आज असा संकल्प करणार आहे की दर पौर्णिमेला, मग कुठलाही दिवस येऊ दे, कुठलाही वार येऊ दे, 1 तासभर संपूर्ण पालघर, ठाणे, मुंबई, इकडे गुजरातचा समुद्रकिनारा, इकडे गोव्याचा समुद्रकिनारा आणि जमलंच शक्य झालं तर संपूर्ण देशातल्या मच्छीमारांचा विषय घेऊन 1 तास मी अभ्यासपूर्ण बोलणार आहे. यामध्ये आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी सांगेन की मच्छीमारांचं पुनर्वसन अजूनही झालेलं नाही आणि म्हणून 22.5% जे हा जो यांनी कायदा केला आहे, सिडकोने स्वतःचा कायदा केला आहे आणि त्याच्यावर ज्या आमदारांनी आणि खासदारांनी सह्या केल्यात त्या सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि ह्या कायद्याचं पुस्तक म्हणजे 22.5% मी 29 दिवसाच्या आंदोलनात जाळलं होतं. सागर राजांच्या प्रभात पर्वमध्ये तुम्ही पाहिलं असेल. म्हणून हे आंदोलन संपलेलं नाही. अजूनही काही पोलीस अधिकारी, आणखी सिडकोचे अधिकारी म्हणतात की केरूमाता आम्ही आता जमिनीखाली गाडलेली आहे, बुद्धाला आम्ही तिथे जमिनीखाली गाडलेला, आता तुम्ही तिकडे येऊ नका. अजिबात नाही. गाडलेला जो बुद्धमूर्ती आहे ती आम्ही उकरून काढणार. हजारो तरुण या मुंबईतून आणि महाराष्ट्रातून येणार आहेत आणि ती माती काढून तुम्हाला बुद्धमूर्ती आम्ही दाखवू. आणि हे सांगू, 2000 वर्ष इंग्रज, पोर्तुगीज, मोघल यांच्या या शत्रूंशी लढून या सागर किनारी सम्राट अशोकाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आम्ही होतो. आत्ता आमच्याकडे बाबासाहेब नाहीत. आमचं सगळ्यात मोठं जो नेता होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तो जर असता तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळालाच असता. पण बाबासाहेब आंबेडकर जरी नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे काही आमचे वकील मित्र आहेत, वकील महिला आहेत, अत्यंत विद्वान आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांना शक्ती देण्याचं काम आमची एकवीरा करेल, आमची केरूमाता करेल, आमची जीवदानी माता करेल आणि कोळीवाड्यातली प्रत्येक महिला करेल. आणि मी प्रत्येक कोळीवाड्यातल्या महिलेला सांगेन की आता जर न्याय मिळवायचा असेल तो नवस बोलून मिळणार नाही. भारतीय संविधान आम्ही वाचलं पाहिजे.
IPC इंडियन पिनल कोड वाचलं पाहिजे, आम्ही सगळी गॅजेट वाचली पाहिजेत आणि ही गॅजेट वाचली आमच्या महिलांनी तर निश्चितपणे आमच्यामधून निष्णात वकील आणि न्यायमूर्तीसुद्धा आम्ही देऊ शकतो. आणि मागासवर्गीयांना न्याय मिळायचा असेल तर ते देणारा विचार एकच आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. ज्या विचाराने या देशातल्या मागासवर्गीयांना न्याय मिळू शकतो. म्हणून अजूनही ज्यांच्या मनात शंका असेल की बाबासाहेब आंबेडकर आमचे कोण, त्यांच्याशी मी दिवसोंदिवस चर्चा करायला आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे, जिला आपण आंबेडकरी चळवळ म्हणतो, या मार्गाने आम्हाला न्याय मिळू शकतो. आणि म्हणूनच या लेण्यांमध्ये 2000 कॉल ज्या लोकांनी मला केले, बौद्ध बांधवांनी केले, आणि जे सगळेजण आज आंदोलनात माझ्यासोबत आहेत, त्यांनी आम्ही ह्या बौद्ध लेण्या, केरुमाता लेण्या वाचवणारच आहोत. पण रायगड जिल्ह्यातले सगळे किल्ले, सगळे सागर किनारे, दर 25 किलोमीटर असलेल्या सगळ्या लेण्या आपल्याला वाचवायचं. किंबहुना या आंदोलनाने देशातल्या सगळ्या लेणी वाचवण्याचं सामर्थ्य या चळवळीला आपण प्राप्त करून दिलेलं आहे. तर यामध्ये आपण केवळ दगड धोंड्यांना आणि किल्ल्यांनाच न्याय देणार नाही, तर सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी गरीब रयत आहे त्याला न्याय देण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये आपण सर्वार्थाने सर्व शक्तीनिशी एकत्र यावं. कारण ही लेणी जशी बांधली, त्या लेणी बांधकामाला सुद्धा आपल्याला माहीत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात साधारणपणे 1200 चौरस फूट जागा दगडामध्ये इथे केरुमातेच्या लेण्यामध्ये कोरलेली आहे. आपल्याला 1 फूट जागा दगडामध्ये जर कोरायची असेल, आता छिदणी घेऊन आपण एखादा खपली काढायला आपल्याला 4 तास लागतील दगडाची, एवढं कठीण दगड आहेत ते. मग त्यांनी 1200 चौरस फूट आणि शून्यागार कोरली असतील, त्याला किती माणसं आणि किती दिवस लागले असतील. आणि हे सिडकोचे दायतकर म्हणतात की ते 20 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि त्या पंचण्यावर सगळे पुरातत्वशास्त्रज्ञ सह्या करतात. किती भ्रष्टाचार, किती फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून हे बाहेर काढायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष पुरावे, प्रत्यक्ष अभ्यास हा आपल्याला करावा लागेल. आणि हा अभ्यास करूनच हे आंदोलन चालणार आहे. मला माहीत आहे 70 साली झालेलं भूसंपादन, त्यात 5 माणसं आमची मारली गेली, हजारो जखमी झाली. दिबा पाटलांच्या अंगावर सुद्धा गोळ्या घातल्या गेल्या. वसंतदादा पाटील नावाचे मराठा मुख्यमंत्री होते. आणि म्हणून इथल्या क्षत्रिय, इथल्या ब्राह्मणांनी मागासवर्गीयांना न्याय देण्याचा पराक्रम कधीच नाही केला आहे, त्यांच्या शोषणाचा केलेला आहे. आणि म्हणून त्यांना पण मी सांगतो, तुम्हाला जर सुधारायचं असेल, नवीन ओळख जगाला करून द्यायची असेल, तर विमानतळातल्या शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला आगरी, कोळी, कराडी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन, धनगर, मातंग, बौद्ध या सगळ्या मागासवर्गीय जातींना, मुस्लिम या सगळ्यांना न्याय, शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत आपलं विमान आम्ही उडू देणार नाही. जबरदस्ती केलीत तर तुमचं विमान आम्ही बुडवायची गरज नाही, त्या खाडीमध्ये तुमचं विमान रुतणार आहे. हे केरुमाता बौद्ध लेण्यांचा इतिहास आहे, आपण समजून घ्या. निसर्गाच्या विरोधी शहाणपणा करायला जाऊ नका. हां, तुम्हाला फक्त जमिनी ताब्यात घ्यायची असतील तर तुम्ही जमिनी ताब्यात घेतल्यात, ते आम्हाला मान्य आहे. ते फसवून घेतलेत. भराव करणारे आमचेच लोक होते, आमचेच दात आणि आमचेच ओठ होते. आणि ते पण दात आणि ओठ जास्त काळ टिकणार नाही, ते पण नाचणारच आहेत, ते नाही टिकणार. पण गरिबांना न्याय देण्याची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात जी सुरुवात केली, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला आहे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र, याच्यावर नवा कायदा करण्याचा संकल्प या नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी करावा, आगरी बांधवांनी करावा, कराडी बांधवांनी करावा, मच्छीमार बांधवांनी करावा, सागरपुत्रांनी करावा. अशा प्रकारचा संकल्प करून दर पौर्णिमेला या ओबीसी सागरपुत्रांचं आणि ज्या सागरपुत्रांच्या कुशीत राहणाऱ्या आमच्या लहान भावांचं, सगळ्या SC STच्या जाती आहेत, त्यांच्या जमिनींचे अधिकार असतील, छोट्या छोट्या उद्योगांचे असेल, आमच्या विमानतळात वीट भट्टीधारक आहे, रेती व्यावसायिक आहेत, खडीवाले आहेत, कोंबड्यावाले आहेत, सगळे अनेक लोक, 12 बलुतर कुंभार आहेत, सगळे लोक आहेत. या लोकांच्या अधिकारासाठी महिलांनी हे पुढे यावं. आणि या विमानतळामध्ये असलेल्या महिलांना माझी विनंती आहे की आपण ही जगात एकमेव असे आहोत की आपल्याला, म्हणजे द्रौपदीची साडी पांडवांच्या दरबारामध्ये खेचली गेली, त्यावेळी तिला भावाची गरज होती, म्हणजे कृष्णाची. परंतु कोळीवाड्यातली महिला अशी आहे की त्याला भावाची पण गरज नाही आणि नवऱ्याची पण नाही, कोणाची नाही. एवढी ताकदवान महिला, ती काठी घेऊन उभी आहे. हा जो देशातला मातृसत्ताक विचार आहे, हा मातृसत्ताक विचार ह्याच्या पुढे विधानसभेत दाखवू, आपण विधान परिषदेत दाखवू, लोकसभेत दाखवू, राज्यसभेत दाखवू आणि माननीय सर्वोच्च न्यायालयात पण आम्ही दाखवू आणि उच्च न्यायालयाला पण दाखवू. इथली जी अर्थव्यवस्था, ही विचारधारा सगळ्या न्यायमूर्तींनी याचा अभ्यास करावा, वकिलांनी अभ्यास करावा. आणि नवीन कायदे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कन्सेप्ट दिली की स्त्रीला बलवान करा, स्त्रीला प्रमुख करा, स्त्रीला आर्थिकदृष्ट्याने बलवान करा, हा संविधानाचा गाभा आहे. तो गाभा पोचवायचा प्रयत्न आपण करूया. आणि आपल्याला माहीत आहे की भारतीय संविधानाने स्त्रीला सगळ्यात मोठे अधिकार दिलेले आहेत. आणि बाबासाहेबांचा तो विचार जर आपण समजून घेतला तर हिंदू कोड बिल आपल्याला समजू शकतं. आणि विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्तामध्ये पुरुषांची नावं पुढे आहेत. अजूनही महिलांच्या अँगलने प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही. आणि म्हणून महिलांनी, जी मच्छी विकणारी महिला आहे, मग ती विधवा असेल, अडाणी असेल,
ती बाधित आहे तर त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. दिवाळा कोळीवाडा आणि मोहा कोळीवाड्यातल्या इथल्या खास करून महिलांना मी धन्यवाद देईन की आपण जर चुकून हा पाहत असेल किंवा पाहता येत नसेल तर नंतर पहा, परंतु ह्या आंदोलनामध्ये आता दिवाळा कोळीवाडा आणि मोहा कोळीवाडा आणखी एक विषय माझा सांगायचा राहिला की समोर दिसणारी 10 गावं आणि दिवाळा कोळीवाडा आणि मोहा कोळीवाडा हे 2 कोळीवाडे यामध्ये प्रकल्पग्रस्त आहेत. हे आपला 2013चा कायदा सांगतो, परंतु उरलेली गावं आहेत त्यांचा मच्छीमाराचा व्यवसाय संपलेला आहे, ते सुद्धा बाधित गाव आहेत. आणि अशा प्रकारची कमीत कमी 20 गावं प्रकल्पग्रस्तांची पाहायला मिळतात. या सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी उद्यापासून जर संपर्क करायला सुरुवात केली तर निश्चितपणे मी आपल्याला न्याय देऊ शकतो. केरूमाता लेण्यांना न्याय देण्यामध्ये आपण 50% यशस्वी झालेले आहोत. सिडकोचे अधिकारी आता बोलायला लागलेत की हो ती लेणी आहेत, खाजगीरित्या बोलायला लागले, ती आमच्याकडून चूक झाली असं बोलायला लागलेत. मग याच्यापुढे त्यांना जाहीर येऊन माईक हातात देऊन सांगणार आहे की तुम्ही खोटं बोललात, पुरातत्वशास्त्रज्ञ खोटं बोललेत आणि पोलीससुद्धा खोटं बोलले. पोलिसांचा विषयच नव्हता, पण ते सुद्धा आता काही कार्यकर्त्यांना सांगतात नाही नाही लेणी कुठे आहेत, ते मंदिरच आहे. अहो पण ते 20 वर्षापूर्वीचं नाही ना, 2000 वर्षाचं आहे. मंदिर म्हटलं तरी 2000 वर्षाचं आहे. मग तोडायचा तुम्हाला अधिकार नव्हता, त्याला तुम्ही सुरक्षा दिलीत, तुम्ही सुद्धा गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत. आणि अशा प्रकारचे गुन्हे आपण प्रकल्पग्रस्तांची घरं तोडताना पण केलेले आहेत. या सगळ्यांची आठवण कोर्टामध्ये आपल्याला मी करून देणार आहे. पुन्हा एकदा मी माझं बोलणं हे थांबवतो आणि हेच सांगतो की नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण दर पौर्णिमेला भेटणार आहोत आणि नव्या युगाचं प्रबोधन, नवीन विज्ञानवादी विचार, समुद्राची पूजा करणं हा निसर्गवादी विचार घेऊन आपण पुढे जाणार आहोत. म्हणून कोळी बांधवांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन की 2000 वर्षापूर्वी आपल्याला शिकवलेली ही जी परंपरा आहे ही परंपरा प्रचंड विज्ञानवादी आहे. अशा प्रकारचं शिक्षण आजच्या विद्यापीठांमध्ये आणि शाळांमध्ये पण नाही आहे. आणि ह्या नवीन शिक्षण धोरणाची सुरुवात येईल की समुद्रामधलं जे पर्यावरण आहे, सागरी हालचाली आहेत, समुद्रामधला विज्ञानवाद आहे, हा शाळेत जर शिकवला तर मच्छीमारांवर कधीच अन्याय होणार नाही. पण आजही समुद्राच्या अधिकारांचा, मच्छीमारांच्या अधिकारांचा कायदा आपल्या इतिहासकारांनी, आपल्या प्रशासनाने आणलेला नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून सांगेन, ज्याचा आरमार त्याचा समुद्र, ज्याचं बोट, ज्याचं जहाज, ज्याचा नाकवा, त्याचं पुनर्वसन ह्या विमानतळात झालं पाहिजे. आई एकविरेला पुन्हा एकदा मी वंदन करतो आणि एकविरेचा सुपुत्र जो तथागत गौतम बुद्ध, त्यांनी अशा प्रकारचं चिंतन आणि विचार करायची शक्ती मला दिली, त्यांनासुद्धा मी वंदन करतो. आदरणीय दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना, बुद्धिवादी विचारवंतांना वंदन करून हे माझं बोलणं आजचं थांबवतो. पुढल्या पौर्णिमेला मच्छीमारांच्या विषयावर मी बोलणार आहे आणि बाकीचे आपली रोजची चालू असतील. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय भीम, जय भारत.